हाय नमस्कार मैत्रिणी, मग कशा आहात तुम्ही? बरे असतात? चला मग आज आहे दुसरी माळ आणि मग आजचा रंग आहे लाल. चला मग तुमचं काय चाललंय? आपलं मी रत्ना पवार आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करीत आहे मराठी ब्लॉगमध्ये. चला मग आज तुम्हाला मी रेसिपी दाखवते. आज काहीतरी नवीन वस्तू करते फराळाला. रोज साबुदाणा खाऊ खाऊन कंटाळा येतो. तर चला मग बघा आज मी काय बनवते. काही तर ना तिथं असे ना ही बटाटे घेतले तर आणि त्यानंतर हो का ही बघा ही काय आहे, ही आकाशचं ही शिंगाड्याचं पीठ आहे बरं का. हे शिंगाड्याचं पीठ आहे. आपण ही पीठ ह्यात टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना हो का ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे मिक्सरला वाटून घेतले आहेत मी आणि हे पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी. आणि त्यानंतर आता ना मीठ टाकणार आहे. बघा हे असं मीठ टाकून घेतलं आणि मैत्रिणीनं बघा इथं आहे ना शेंगदाण्याची आमटी पण केलेली आहे. बघा हे बघा तुम्हाला दिसत असेल शेंगदाण्याची आमटी केलेली आहे. चला मग मैत्रिणीनं तुम्हाला एखादा टिप्स द्यायची आहे. म्हणजे कशाची? जसं तुम्ही भाकरीचा भात करतात ना तर काय काय बाया म्हणजे असं चिकलावानी होतो. तर त्याच्यामुळं काय करायचं, भाकरीचे तांदूळ आहे ना चांगले भाजून घ्यायचे आणि भाजून घेतल्यानंतर मग काय करायचं त्याला धुवून टाका आणि धुवून केल्यानंतर बघा मग ते असे दाणे दाणे वाळले वाळले होते ना, म्हणजे असं चिकल बिलकुल बी होणार नाही. चला हो का पण मगाशी केलेलं आता ह्या अशा पुऱ्या काढल्या. आता ह्या अशा पुऱ्या काढल्यात आपण आणि ह्याच्यामध्ये आहे ना ही सकाळची बटाट्याची भाजी आहे आणि हो काही तर रताळ तळलेले आणि ही शेंगदाण्याची आमटी केलेली आहे. हो काही शेंगदाण्याची आमटी आणि ही तर शेंगा घेतलेल्या तर भाजलेल्या शेंगा आहेत. चला मग मैत्रिणी या तुम्ही पण सगळे फराळ करायला आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरलं नका आणि मैत्रिणी सबस्क्राईब तर नक्की करा. चला मग धन्यवाद.